वाचकट्टा सादर करत आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि विलास मनोहर यांनी संगोपन केलेल्या वन्य प्राण्यांची ही लोकविलक्षण कहाणी. गडचिरोली जिल्ह्यात खोल जिल्ह्यामध्ये आदिवासींसाठी काम करताना विरंगुळा म्हणून हे प्राणी बाळगले आणि वाढवले. त्यांच्या सहवासातील हे आनंदाचे क्षण वाचताना वाचकाला, श्रोत्याला नवीन जीवनदृष्टी लाभेल याची खात्री. नेगल सेगमेंट 14. लुसी 10 तारखेला अस्वस्थ दिसत होती. तिच्या डोळ्यातून पाणी येताना दिसत होते. त्या दिवशी ना खाल्ले ना दूध घेतले, फिरावयास येण्यासही तयार नव्हती. बेन चांगलाच होता. 10 तारखेला फिरावयास न जाता घराजवळ वाळूत बसून राहिलो. लुसी माझ्या मांडीवर डोके ठेवून स्वस्थ बसून राहिली. बेन प्रकाशबरोबर मस्ती करत होता. रात्री झोपण्यापूर्वी बेन व लुसीला व्हिटॅमिनची इंजेक्शनं दिली. लुसीला जास्तीच्या व्हिटॅमिनच्या गोळ्या सुरू केल्या. काळजी वाटत होती. ते दोघेजण 7 महिन्याच्या वर झाले असावेत. आम्ही पॅन्थरला मटण देत नव्हतो. एकतर येथे कोठेच मटण विकत मिळणे शक्य नव्हते व असते तरी विकत घेण्यास पैसा नव्हता. आमच्या प्रकल्पाला कोणतेच अनुदान नव्हते. जो काही पैसा मिळत होता तो लोकांकडून आदिवासींच्या औषधोपचारासाठी व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी. त्यातही एकही पैसा दुसऱ्या कोणत्याच कामासाठी खर्च होणार नाही हे कटाक्षाने पाहत आलो आहोत. आम्हाला मिळणारे मानधन त्यांच्या 10 दिवसाच्या मटणाला पुरले नसते एवढे आहे. प्राणी संग्रहालयातून पॅन्थरला एका दिवशी 6 किलो मटण दिले जाते. प्राणी पाहण्यास खूप पाहुणे येत. ते कौतुक पण करत, पण त्यांच्या खाण्याचा खर्च कोणी देत नव्हते. आम्ही मागत नव्हतो. माणसाबरोबर या प्राण्यांना पण जगण्याचा हक्क आहे. त्यांना जगविणे आपले कर्तव्य आहे. हा विचार किती जण करत असतील हे समजत नाही. आमची स्थिती खूपच विचित्र झाली होती. लुसीचे हाल पाहवत नव्हते. 11 जूनला तिचे तोंड फाडून जबरदस्तीने दूध पाजावे लागले. संध्याकाळी तिने पाय झाडण्यास सुरुवात केली. बेन बिचारा तिच्याकडे पाहत कोपऱ्यात बसला होता. रात्री लुसीला औषधे दिली, सलाईन दिले, कारण तिच्या पोटात काहीच नव्हते. 12 जूनला पहाटे उठलो, म्हणजे 11ला रात्री फारसे झोपलो नव्हतोच. लुसी पिंजऱ्यात मरून पडली होती. वाईट वाटले, पण सांगणार कोणाला? प्राण्याला आपले दुःख फारसे व्यक्त करता येत नाही, सहनच करावे लागते. त्यांच्या सहवासात हेच शिकलो. जेवढे म्हणून आयुष्य आनंदात व्यतीत घालता येईल तेवढे खरे. बाकीचे अंगावरील केस झडावे तसे झाडून टाकावे हे शिकलो होतो. लुसीची रीतसर क्रिया केली. बेनला सावरणे आवश्यक होते. आता त्याला आमच्याशिवाय कोणीच साथीदार नव्हता. आमचे दुःख सारखेच होते. ते आम्हाला सहन करायचे होते. 2-4 दिवस बेनला सतत सोबत ठेवले होते. 2-4 दिवस कमी खात पीत होता. मग बरा दिसू लागला. आता तरी बेनला मटण सुरू करावे का? इच्छा तर खूप होती, पण इलाज नव्हता. तरस हा प्राणी पूर्ण मांसाहारी आहे. तो गेली 3 वर्ष दूध भातावर आमच्याकडे उत्तम आहे. मग बेनला राहण्यास काय हरकत आहे? उलट विचार येत राहत. हे सोयीस्कर विचार म्हणजे पळवाटा होत्या. सतत तसा विचार करू लागलो म्हणजे स्वतःला फसवता तरी येते. जंगली प्राण्यांच्या रोगावर कोणतेच पुस्तक मिळत नव्हते. कुत्र्यावरील पुस्तकात लुसी मेली तसे मरण कुत्र्यात डिस्टेपर नावाच्या रोगाने येते असे लिहिले होते. लुसीला डिस्टेपर रोग झाला होता का? डिस्टेपर रोगावरील औषधासाठी काही मित्रांना त्याच दिवशी पत्रे पाठवली. आठवड्याभरात बेन परत फिरण्यास येऊ लागला. आता बेन शांत झाला होता. आमच्याशी खेळताना त्याचे वागणे हळूवार वाटे. जास्तीत जास्त जवळ राहण्याच्या प्रयत्नात होतो.
तो रोज वाळल्यासारखा वाटत होता. त्याचे वजन 20 किलो भरला. आल्यापासून वजन केलेच नव्हते, त्यामुळे काहीच समजत नव्हते. उचलला तर तेवढाच जड आहे म्हणून मनाचे समाधान करून घेऊ लागलो. लुसीमुळे त्याने मनाने हाय खाल्ली होती हेच खरे. आमची लाडकी बबली 15 जूनला आम्हाला सोडून गेली. त्या माकडीनेने आम्हा दोघांशिवाय बऱ्याच जणांना प्रेम लावले होते. ती गेल्याचे दुःख सर्वांनाच जाणवले. गेल्या महिन्यात लाल माकडीची एक मादी आली होती. तिला राजू बबलीच्या पिंजऱ्यात ठेवली. मैनी तिचे नाव ठेवले होते. मैना आली तेव्हाच बबलीपेक्षा मोठी दिसत होती. वयानं लहान असेलही, पण जंगलात वाढल्यामुळे ती मोठी दिसत होती. आल्यावर तिने राजू माकडाला आपलासा करून घेतले होते. ती बबलीचा सवती मत्सर करत होती. राजू माकड सतत मैनीवर चढत राही. वेळ प्रसंगी मैनी बबलीला चावून मारत होती. राजूनेही मैनीला साथ देण्यास सुरुवात केली. बबली पूर्वीसारखी खात नसे. राजू मैनी तिला पुरेसे खाऊ देत नसत. बबली मेली त्याच्या आदल्या दिवशी तिचा गळा सुजला होता. तो मैनी चावल्यामुळे होता. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. तिला पण डिस्टेपर रोग झाला का? या रोगाची साथ असते का? अजून किती प्राण्यांना धोका आहे? काही सुचत नव्हते. राजूच्या वागण्याने बबली रडत तर नसेल? रडून रडून घसा सुचतो असे म्हणतात, तसे तर नव्हते ना. प्रकल्पावर बबली गेल्याचे दुःख सर्वांनाच झाले. लोकाग्रास्तव रीतसर अग्नी दिला. मैनीला राजू बबलीच्या पिंजऱ्यात ठेवाव्यास नको होते असे सर्वांचे मत होते. मैनी आली तेव्हा किंवा नंतर माऱ्या होत होत्या तेव्हा कोणी काही म्हणाले नाही. प्राणी वाढत होते. पिंजऱ्यांची संख्या कमी पडत होती. आर्थिक मदत करणारे गोंदियाचे श्री कमलाकर कुलकर्णी देत होते. त्यांच्याशी बोलू असे ठरवले. नवीन प्राणी आले तर नाकारू शकत नव्हतो. नाकारले असते तरी ते मेले असते. येथे राहून काही वाचत होते व काही परत जंगलात जात होते. माकडे माणसासारखी वागतात की माणसे माकडासारखी वागतात हे कळत नाही. राजूने इतके दिवसाची बबली सोडून मैनीला जवळ केले. नवीनाचे कौतुक असते. इतके दिवस आपल्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्याला विसरून नवीनाच्या चमचेगिरीला बळी पडणे दोघांच्या स्वभावात आहे. बबलीने अन्न सोडून आत्महत्या तर केली नाही ना? पुढे छबी माकडीण आल्यावर तिला राजू मैनीजवळ ठेवली नाही. या वाईट महिन्यात एकच चांगली गोष्ट घडली, ती म्हणजे माऊस डिअरचे एक पिल्लू मिळाले. आम्हाला 75 साली एक माऊस डिअर मिळाले होते. ती मादी होती. तिचे नाव मेंटी होते. आता नर मिळाला होता. नवीन माऊस डिअरचे करण्यात आम्ही मन रमवू लागलो. जूनमध्ये राणी अस्वल राजाबरोबर प्रेमात होती. त्यांचा लाग सुरू होता. हा काळ 15 दिवसांचा होता. ह्या डिसेंबरमध्ये राणी पिल्लाला जन्म देईल असे वाटत होते. राणी 4 वर्षाची होती. राजा लहान होता. अस्वले कधी वयात येतात हे नक्की समजले असते. अस्वलाचा प्रणे पण त्यांच्याप्रमाणे जंगलीच असतो. सतत जोरजोरात ओरडणे सुरू होते. कोणी पिंजऱ्यासमोर गेले तरी लक्ष देत नव्हते. आम्ही अर्थात नेहमीप्रमाणे अपवाद होतो. सुभाष पॅन्थर व मुंगूस वेगळे एकत्र राहत होते. मुंगूस वाढत होते. सुभाष लुसीमागे जाणार असे वाटत होते. त्याच्या सर्व क्रिया अतिशय संथ होत्या. चालणे, उड्या मारणे अजूनही फारसे नव्हते. कधीकधी मुंगसाबरोबर खेळताना तो दिसे. त्याची चांगली काळजी घेत होतो. त्याला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा म्हणून बाहेर एका पिंजऱ्यात हलवले. तो उन्हात पडून राहत असे. या पिंजऱ्याची जाळी मोठी होती. मुंगूस छोटे होते. ते आरामात बाहेर येईल व पाहिजे तिथे हिंडत असत. थोड्या थोड्या वेळाने सुभाषकडे येऊन पाहून जात असत. सुभाष 29 जूनला लुसी पाठोपाठ गेला. दुसऱ्या दिवशी हा वाईट महिना संपत होता. हे बरे. मुंगूस दिवसभर सुभाषला शोधत हिंडत होते. परत परत पिंजऱ्यात येत होते. वास घेत होते. त्याला बेनबरोबर ठेवणे शक्य नव्हते, कारण बेन आकाराने प्रचंड होता. त्याला मुंगसाची सवय नव्हती. महिना अखेर 30 तारखेला सकाळी मुंगसाला शोधत होतो. बेनच्या पिंजऱ्यात मुंगसाची शेपटी सापडली. सुभाष समजून
मुंगूस रात्री कधीतरी बेनकडे गेले असावे. बेनने आपले काम केले होते. बेनने आमच्याकडे खाल्लेले हेच पाहिले व शेवटचे मास होते. मुंगसाने मित्रासाठी आपला जीव गमावला. वेगवेगळ्या जातीच्या प्राण्यांची मैत्री होते हे नक्कीच, पण ती उत्कट का असते? सुरुवातीला कालू कुत्रा व पिल्लू माकड, मग लिंबू वाकड व मेंटी, माऊस डिअर आणि आता सुभाष पॅन्थर व मुंगूस हे सर्व जोडीने वाढले. पण नंतर एक गेल्यावर दुसरे पण गेले. पावसाळा सुरू झाला होता. आजूबाजूला सगळीकडे हिरवेगार झाले. नवीन पाने फुले आली. ह्या वातावरणात परत आम्ही लुसी, बबली, सुभाष, मुंगूस यांना विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. बारीक सारीक गोष्टींची नोंद ठेवू लागलो. पुढे याचाच उपयोग होणार होता. काही आठवणी मनात इतक्या पक्क्या होत्या की त्यांची कोठेच नोंद ठेवण्याची गरज नव्हती. मगरीला मोठ्या टाक्यात हलवली होती. ती आता 2-2.5 फूट लांब झाली होती. आम्हाला ओळखत होती. तिच्यासाठी बेडूक आणणे सुरू होते. पावसाळ्यात मगर नेहमी जास्त खाते व वाढते हे 2 वर्षात माहीत झाले होते. ब्रँडेड क्रेटला साप लागत होते. आठवड्यातून 2 वेळा बेडूक आणि साप पकडण्यात जात होतो. ह्या रात्रीच्या सहली खूपच लक्षात राहण्यासारख्या आहेत. अनेक प्रकारच्या अनुभवाने समृद्ध आहेत. सर्व सांगावे म्हटले तर शक्यच नाही. रात्री सोबत 2 डबे घेत होतो, एक बेडकासाठी व दुसरा सापांसाठी. कधीकधी एकही साप आठवडाभर मिळत नसे. एखाद्या दिवशी एकदम 4 साप मिळत. पावसामुळे पाणी भरपूर होते. बेडूक जमिनीतून बाहेर आले होते. बेडकांसाठी साप हिंडत होते. दोघांसाठी आम्ही हिंडत होतो. रात्री जंगलात नेहमीच काहीतरी नवीन दिसत असे. काजव्या आपण नेहमीच पाहतो. काजव्यांचा प्रकाश उघडझाप करतो, पण काही अळ्या सतत उजेड देतात. झाडकुत्रे रात्री बाहेर पडतात. एकाने दुसऱ्याच्या वाटेला जाऊ नये हा कायदा आम्ही पाळत होतो. रानडुकरे, चितळ, भेकर, झाडकुत्रे, जंगली कुत्रे भेटत असत. आम्ही व ते एकमेकांकडे पाहून आपापल्या रस्त्याने जात असू. प्रत्येक प्राण्याच्या जंगलातील हद्दी ठरलेल्या असतात. मग कधीकधी परत एकमेकांना भेटतो. मग प्राणी पण थोडा वेळ थपकून पाहत असत. ओळखी वाढत होत्या. कोल्ह्याची एक जोडी केसा माडियाच्या शेतावर नेहमीच भेटे. पाय उचलून रामराम करायचेच तेवढे बाकी राहिले होते. पुढे एकदा हीच जोडी 3-4 महिने दिसली नाही व मग दिसली त्या छान गोंडस 3 बच्चे घेऊनच. बच्चांना आम्ही नवीन होतो. बच्चे पळाले. पण जोडी कदाचित आपली बच्चा कंपनीच त्यांना दाखवायची असावी. एक झाडकुत्रे नेहमी जन्मापोरीच्या शेताजवळील नाल्यापाशी भेटे. आम्ही जात असू तसे झाडावरून ते आमच्या मागे मागे फिरे. त्याच्या भागातून बाहेर पडल्यावर ते अदृश्य होत असे. आम्ही बरेच झाडकुत्रे वाढवून परत जंगलात बहाल केले होते. त्यातील सुद्धा तो असू शकेल. काही वेळेला इतक्या विचित्र गोष्टी दिसत की तसे का ह्याचे उत्तर कुठल्याच तर्काने मिळत नसे.